22 एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवर चर्चा झाली। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असली तरी यानंतर चीनने घेतलेली भूमिका ही सर्वांच्याच भुवया उंचावणारी आहे। पाकिस्ताननं शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थीतून झालेल्या चर्चेनंतर पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामाला सहमती दर्शवली होती, मात्र त्यानंतर चीननं पाकिस्तानला पाठिंबा देत केलेलं विधान हे खरोखरच आश्चर्यकारक आहे। नेमकी चीनची भूमिका काय, पाकिस्तानने चीनशी संपर्क साधून नेमकी काय माहिती दिली, याविषयीचे समोर आलेले तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार अजित डोवाल यांनी पहलगामच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताची भूमिका ही कधीच युद्ध व्हावं अशी नव्हती असं स्पष्ट केलं। मात्र त्याच वेळी दहशतवाद विरोधी प्रतिसाद हा आवश्यक आहे असंही डोवाल यांनी म्हटलं। वांग यी यांच्याशी बोलत असताना अजित डोवाल यांनी या पद्धतीने भारताची भूमिका मांडली। खरं तर यावेळी वांग यी यांनी सुद्धा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व सर्व प्रकारच्या दहशतवादाला चीनचा ठाम विरोध आहे असं सांगितलं। जागतिक अस्थिरतेदरम्यान प्रादेशिक शांततेची गरज अधोरेखित करत वांग यी यांनी विशेषतः आशियातील शांतता आणि स्थैर्य जपण्यासाठी भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांत राहावं असा सल्ला दिला। भारत व पाकिस्तानने संयम बाळगावा, मतभेद दूर करावे, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे आणखी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करावा अशी आशा सुद्धा चीनच्या वतीने व्यक्त करण्यात आली। दरम्यान भारत आणि पाकिस्तान हे चीनचे शेजारी आहेत। या दोन देशांमधील शांतता केवळ त्यांच्याच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय हिताशी संबंधित आहेत असं सुद्धा ते म्हणाले। मात्र हे सगळं एकीकडे आणि दुसरीकडे पीटीआयच्या वृत्तानुसार वांग यी यांनी स्वतः पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाद दार यांच्याशी झालेल्या चर्चेत बीजिंगचा इस्लामाबादला ठोस पाठिंबा आहे असं म्हटल्याचं कळतंय। 10 मे 2025 ला भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामाला सहमती दर्शवली, पण यानंतरही अवघ्या काहीच तासात पाकिस्तानकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती आपल्याला आकाशात ड्रोन दिसल्याबद्दल माहिती दिली आणि याच वेळी चीननं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना असं सांगितलं की बीजिंग इस्लामाबादच्या मागे ठामपणे उभा आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानच्या इशाक दार यांना कॉलवर असं सांगितलं होतं की बीजिंग पाकिस्तानचं सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यात इस्लामाबादच्या पाठीशी आहे। संभाषणानंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने याची पुष्टी करणारं निवेदन सुद्धा जारी केलं होतं। पीटीआयच्या माहितीनुसार दार यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या लष्करी संघर्षाबद्दल आणि प्रादेशिक परिस्थितीबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना माहिती दिली होती आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानच्या संयमाचं व जबाबदार दृष्टिकोनाचं कौतुक करत कॉलवरच पाकिस्तानला बीजिंगचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय। चीनच्या या भूमिकेनंतर खरोखरच सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जाते। दरम्यान पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर काही वेळातच भारतानं सुद्धा एक निवेदन प्रसिद्ध केलं, ज्यामध्ये असं म्हटलंय की गेल्या काही तासांपासून भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचं पुन्हा उल्लंघन होतंय। सशस्त्र दल या उल्लंघनांना पुरेसं आणि योग्य प्रत्युत्तर देतंय आणि आम्ही या उल्लंघनांची अतिशय गंभीर दखल घेतोय। आम्ही पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावलं उचलण्याचं आणि परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचं आवाहन करतो। सशस्त्र दल परिस्थितीवर कडक लक्ष ठेवू नये, आंतरराष्ट्रीय सीमा तसंच LOC वरील उल्लंघनांच्या पुनरावृत्तीच्या कुठल्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याची सूचना ही सशस्त्र दलांना भारताच्या वतीनं सुद्धा देण्यात आली आहे। दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवल्यानंतरही पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर भारत आता नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। भारत पाकिस्तान संघर्षाबद्दलचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।